काळे साहेब असतील, आपले आजगावकर साहेब असतील, देशपांडे सर, सावंत सर, इकडे भोयार सर आमच्या सोबत आहेत आणि आपण सर्व सन्माननीय या शिक्षक समन्वय संघाचे सगळे प्रतिनिधी नेते खंडराव जगदाळे सर आणि राज्यभरातून आले सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आम्ही अजिबात कुठे थांबलेलो नव्हतो. काल अनेक जण बोलवते की इथे येऊन बसा, पण रात्री तुम्हाला माहिती आहे मी काळे साहेब आणि सरनाईक साहेब हाऊस आमचं किती वाजता संपलंय? 12 नाही 12 वाजून 11 वाजून 45 मिनिटांनी संपलंय. आणि त्यानंतर तिथला फोटो पण तुम्हाला सकाळी पाठवला. आणि त्यानंतर आम्ही शिक्षण मंत्र्यांना म्हटलं की साहेब आता तुमच्या घरी जेवायला येतो, तर त्यात अजून जरा डीपली चर्चा करता येईल. आणि मंत्री महोदयांशी आम्ही व्यवस्थित त्यांच्या घरी बसून चर्चा केली आणि तेही पूर्ण पॉझिटिव्ह होते. त्यांना आम्ही सांगितलं की उद्या सकाळी आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटावं लागेल किंवा आता पण रात्रीत आपण भेटायचं असेल भेटायला जाऊया. पण या दराडे साहेब या ठिकाणी आलेत. बसा बसा. तर आम्ही रात्री सुद्धा 1 वाजता ठरवलं होतं की माननीय DCM साहेबांना आणि CM साहेबांना भेटता येईल का. तर DCM साहेबांचे एकनाथ शिंदे साहेबांचे आता 5-6 दिवस ते ॲडमिट होते, तेव्हा रात्रीच्या वेळेला त्यांना त्रास द्यायचं नाही ठरलं होतं. CM साहेब पण कुठेतरी गेले म्हटलं हरकत नाही, पण उद्या सकाळी उठल्यानंतर आपण किल्ला पुन्हा लढवायचा आहे. तशी सगळी चर्चा मी जगदाळे सरांच्या गावरे सरांच्या कानावर टाकली होती आणि त्यानुसार आम्ही सकाळी उठल्यानंतर हाऊसमध्ये गेल्यानंतर आम्ही सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार की दादा भुसे साहेब आले की त्यांना आपण घेऊन जाऊया. पण दादा भुसे साहेबांना पण रात्री बराच वेळ झाला, त्यामुळे ते थोडंसं त्यांना उशीर लागला. पण जसे ते आले तसे आम्ही सर्वांनी पहिल्यांदा दादा भुसे साहेबांना त्या ठिकाणी सांगितले की साहेब आपल्याला जायचंय. ते पण लगेच न थांबता बाहेर आले आणि आम्ही CM साहेब आहेत का बघूया आणि गेलो ना. लकीली CM साहेब आम्हाला खूप गर्दी होती, पण त्या ठिकाणी आतमध्ये नेमका दोघंही होते. CM साहेब पण आणि DCM साहेब पण एकनाथजी शिंदे साहेब दोघंही होते. त्या ठिकाणी गेल्याबरोबर 5 मिनिटात त्यांच्यावर चर्चा होती. ती चर्चा संपून ते बाहेर आले आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली की राज्यभरातून अनेक शिक्षक शिक्षकेतर बांधव आझाद कालपासून आहेत. काली आपल्याला भेटलो होतो मी तर काल दिवसातून 3-4 वेळा म्हणजे आम्ही सर्वच जण जसं ज्याच्या परीने तसं प्रत्येकजण CM साहेबांना DCM साहेबांना भेटलो होतो. आणि आज आम्ही 5-6 आमदार पदवीधर आमदार शिक्षक आमदार सर्वजण भेटलो आणि त्यांना विनंती केली आझाद मैदानाचे शिक्षक उठायला तयार नाहीये, काहीतरी आपल्याला आश्वासन द्यावं लागेल. मग लगेचच शिंदे साहेब पुढे गेले तर मागे फिरून आले आणि लगेच त्यांना सांगितले की उद्या आपल्याला याविषयी बैठक करायची आहे आणि कोणत्या तारखेपासून अनुदान देता येईल हे आपण उद्याच्या बैठकीमध्ये ठरवू आणि आपण तसं डिक्लेअर करू. इथपर्यंतचा हा निर्णय झालेला आहे, पण चिंता करण्याचं कारण नाही. जसं मागच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये राईट टू रिप्लाय आम्हाला दिला होता, तसा राईट टू रिप्लाय वेळ काल विक्रम काळे साहेबांनी बरेचसे राईट टू रिप्लाय त्यांच्याकडनं काल घेतलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेला म्हणजे आम्ही 5-7 लोक त्या ठिकाणी सभागृहामध्ये फक्त तुमच्यासाठी थांबलो होतो, मला माहिती म्हणून सांगतो. शिक्षक आमदार आणि 5-7 दुसरे आमदार